आरबी इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कोनिका मिनोल्टा कंपनीचं नवीन आलेलं मॉडेल 306i. यामध्ये 3 प्रकारचे मॉडेल आहेत: 22 कॉपी स्पीड, 26 कॉपी स्पीड आणि 30 कॉपी स्पीड. यामध्ये ट्रे खाली आपल्याला पाहिजे त्या प्रकारे वाढवता येतात. हे सध्या एक ट्रे आहे आणि इकडे एक बायपास आहे. टच स्क्रीन आहे, ADF आहे आणि ADF तगडा आहे, मोठा ADF दिलेला आहे. A3 साईजचं मशीन आहे. या मशीनची खासियत या प्रकारची आहे की या मशीनमध्ये 2 गोष्टी खूप जबरदस्त आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मशीन जगातलं पहिलं मशीन आहे की जे 4 GBचं मशीन आहे. 4 GB. आत्तापर्यंतचे सगळे मशीन जे होते ते MBमध्ये होते, 256 MB, 516 MB. हे डायरेक्ट 4 GBचं मशीन केलं आहे. 4 GBमुळे झालं काय की मशीनला आपण किती पेजेस स्कॅन करू शकतो, ते कम्प्युटरला सेव्ह करू शकतो, झेरॉक्स काढू शकतो किंवा ते पेन ड्राईव्ह लावून पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करू शकतो किंवा पेन ड्राईव्हमधून आपण प्रिंटआउटही घेऊ शकतो. तर या 4 GB नंतर दुसऱ्या मशीनचा असा एक फायदा आहे की ज्या ठिकाणी पुस्तकांचं काम जास्त असतं त्या लोकांची नेहमीची एक तक्रार असते की मशीनला टोनर ॲव्हरेज कमी पडतं. का पडतं? तर उदाहरणार्थ समजा या प्रकारचे पुस्तक आहे, जाड पुस्तक आहे. ते पुस्तक आता इथे आपण ठेवल्यानंतर होतं काय, समजा हे पुस्तक A4 साईज आहे, पण समजा जर पुस्तकाची साईज ऑड असेल, अशी काहीतरी वेगळी साईज आहे, A4 नाही काहीतरी वेगळी साईज आहे, या ठिकाणी होतं काय, या ठिकाणी हा इथं गॅप राहिला, तसंच इकडे गॅप राहिला. ह्या गॅप राहिल्यामुळं होतं काय, याची जी काही झेरॉक्स येईल सर्वसाधारण मशीनला ती अशी येईल. इकडे हा काळा पट्टा येईल, हा पण काळा पट्टा येईल. हा जो काही काळा पट्टा आला याच्यामध्ये कमीत कमी 15 कॉपीचं टोनर गेलेलं आहे. मग आता विचार करा, एका कॉपी मागे जर समजा तुम्ही या A3 कॉपीचे 4 रुपये जरी घेतले आणि इकडं जर 15 कॉपी जर टोनर घेतलं तर ॲव्हरेज कमी पडणार, धंदा परवडणार नाही. पण ह्या मशीनमध्ये खास सिस्टीम दिलेली आहे, त्याला स्काय शॉट म्हटलं जातं. स्काय शॉट म्हणजे काय, हे जे काही कडेला ओपन राहणार भाग आहे इथे काळा पट्टा येणार नाही. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे हे ADFला किंवा फ्लॅप जर असेल त्याला खाली करायची गरज नाही. तो खाली करून इथे जे काही तुटातुटी होती ती पण होणार नाही. याला फक्त पुस्तक ठेवायचं, थोडंसं वरतून प्रेस करायचं. आता हे प्रत्यक्ष आपण करून बघू. हे स्कॅन होते. स्कॅन झाल्यानंतर ताबडतोब कॉपी बाहेर पडते, बिलकुल वेळ घेत नाही मशीन. आणि हे बघा, त्या पहिल्या कॉपीला जे काही काळं आलं होतं ते बिलकुल कुठेही काळं आलेलं नाही, स्वच्छ क्लीन कॉपी. हे बघा, पहिली जी कॉपी होती तर तिला असं काळं आलेलं होतं. आत्ताची कॉपी आहे तिला बिलकुल तसं काही काळं आलेलं नाही आहे.